आज आपण एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि टेस्टी लागणाऱ्या अशा फक्त एक डाळ वापरून चकली बनवणार आहोत. तर ती ट्रिक मी तुम्हाला सांगते, ती तुम्ही नक्की बघा. तर त्यासाठी मी 1 किलो मैदा घेतलाय आणि 1 किलो मैद्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली. आणि आता ती डाळ कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायची. जशी वरणाला शिजवतो त्याचप्रमाणे ती शिजवून घ्यायची. आणि त्यातच दुसऱ्या डब्यामध्ये आपल्याला मैदा वाफवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी स्वच्छ पांढरा कपडा घेतला. त्यावर तो मैदा त्यामध्ये तो मैदा बांधायचा आहे. त्या कपड्यामध्ये अगदी पॅक घट्टसर बांधायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. तर मग तो बांधून आणि कुकरमध्ये ठेवून त्याच्यावरतून झाकण ठेवलं. झाकण ठेवायचे यासाठी का त्यात पाणी अजिबात जायला नको. तर झाकण ठेवून मग ते 4 शिट्ट्या आपल्याला त्या कुकरच्या घ्यायच्या आहे. आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर ते कुकरला लावून दिलं आणि त्याचे 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर हे बघा, मी आता मैदा काढून घेतलाय आणि तो अशा प्रकारे एकदम घट्ट त्याचा अगदी कडक गोळा तयार झाला. आणि तो आता किसणीने किसून घ्यायचा आहे. आणि किसून झाल्यानंतर तो गाळणीने गाळून पण घ्यायचा आहे, म्हणजे त्यात काही गठुळी वगैरे राहत नाही. तर त्या मैद्यामध्ये मी मिरची टाकली, नंतर हळद टाकली. मिरची चवीनुसारच टाकायची आहे. आणि ओवा, जिरे आणि मीठ हे सगळं मी मिक्सरला दळून घेतलंय. पण ते जाड राहतच थोडं, त्यामुळे ते चाळून घ्यायचं. ती ओवा जिऱ्याची पूड ती पण चाळून घेतली. आणि नंतर आपण जो शिजवलेली मुगाची डाळ आहे ती थोडी थोडी करून त्या पिठामध्ये टाकायची, जेणेकरून एकदम टाकली तर ती जास्त सैल व्हायला नको. मग आपण आपल्याला थोडी थोडी टाकतच ते सर्व पीठ मळून घ्यायचंय. आणि मळल्यानंतर त्याचा इतका छान अगदी पेड्यासारखा असा मऊसूत गोळा तयार झाला. आणि तर आता हे चकलीसाठी हे पीठ रेडी झालंय. तर आता साच्याला तेल लावून घ्यायचं आणि आपण करतो तशा चकल्या याच्या पाडून घ्यायच्या. तुमच्याकडे जो साचा असेल त्या साच्याप्रमाणे चकल्या याच्या पाडून घ्यायच्या. आणि एक साईडला तेल पण तापत ठेवून द्यायचं. तर आता हे बघा, अगदी छान अशा चकल्या अजिबात जड जात नाहीये. अगदी इझी मस्त शेप मध्ये तयार झालंय. आणि इकडे तेल पण तापलंय. आणि ते चकली टाकताना गॅस थोडा कमी करायचा आहे. आणि एक एक चकली आपल्याला त्या तेलामध्ये सोडायची. आणि पूर्ण चकल्या सोडल्यानंतर गॅस थोडा मोठा केला तरी चालेल. आणि इतका छान असा कलर येतो चकलीला. हे बघा, अगदी मस्त अशा सगळ्या चकल्या तयार झाल्या.